नमस्कार. लाडकी बहीण योजनेचा तुमचाही हप्ता बंद झालेला आहे का आणि तुम्ही देखील तो हप्ता चालू करण्यासाठी पुन्हा एकदा फॉर्म भरून महिला बालविकास कार्यालयामध्ये जाण्याच्या तयारीत आहात का? तर थांबा, कारण की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. कारण की याबाबत महिला बालविकास खात्याकडून खूप मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, सध्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर एक मेसेज देखील खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या मेसेजमध्ये दावा देखील करण्यात येत आहे की KYC न केल्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर तुमचे पैसे बंद झालेले असतील तर त्यांनी काय करायचं आणि त्यांनी KYC केल्यावर पैसे चालू होतील आणि अर्ज नमुना भरून महिला बालविकास कार्यालयामध्ये जमा करायचा आहे, म्हणजे तुमचे पैसे पुन्हा एकदा चालू होणार आहेत. अशा प्रकारचा मेसेज कागद जमा करण्यासाठी सध्या सगळीकडे पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण यावरती महिला बालविकास खात्यानं एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि त्यात स्पष्ट केलेलं आहे की सध्या अशी कोणताही फॉर्म भरण्याची लिंक खात्यानं दिलेली नाही. त्यामुळं फक्त जर अर्ज जमा केल्यामुळं तुमची KYC होईल किंवा हप्ता सुरू होईल तर ही पूर्णपणे अफवा आणि खोटी माहिती पसरवण्यात येत आहे. या अफवेला बळी पडून नाहक मनस्ताप करून घेऊ नका, त्यामुळं तुमचा वेळ देखील वाया जाऊ शकतो. योजनेची सध्याची परिस्थिती अशी आहे की या योजनेमध्ये सुरुवातीला 2 कोटी जवळपास 2 करोड महिला यासाठी पात्र झालेल्या होत्या, परंतु KYC आणि इतर अपात्रतामुळे तब्बल 1,68,00,000 हा हप्ता पात्र महिलांचा आकडा येऊन थांबलेला आहे. त्यामुळे ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत आणि ज्यांची KYC अजून देखील बाकी आहे त्यांच्यासाठी जून 2026 नंतर KYC प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. हे स्वतः महिला बालविकास खात्यानं सांगितलेलं आहे की जून 2026 नंतर पुन्हा एकदा KYC प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना एक मोठी संधीच मिळणार आहे. तोपर्यंत तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, कारण यामुळं तुम्हाला देखील फटका बसू शकतो किंवा नुकसान होऊ शकतं. त्यामुळं सर्वात महत्त्वाची बातमी की महिला बालविकास खात्यानं स्वतः सांगितलं आहे की जून तुम्ही कोणत्याही कारणानं, त्यामध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न असो किंवा 4 चाकी वाहन असो, या कोणत्याही कारणानं जर तुम्ही अपात्र यादीत असाल किंवा तुम्हाला जर यापूर्वीचे कोणतेही पैसे जर आले नसतील तर तुम्ही थोडे दिवस थांबा. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा संधीच मिळणार आहे, कारण की त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींचे पैसे खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लाडक्या बहिणींना नेमके पैसे कधी जमा करण्यात येतील? तर ज्या महिला पात्र आहेत पण त्यांना अजून हप्ते मिळालेले नाहीत त्यांचं काय? तर मित्रांनो, ज्या पात्र महिलांना काही तांत्रिक अडचणीमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि त्यापुढचे जानेवारी ते एप्रिलपर्यंत हप्ते जमा झालेले नाही, त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. शासनाकडनं त्यांचे पैसे जमा करण्यासाठी वितरणाची प्रक्रिया हे चालू आहे आणि पुन्हा एकदा महिला बालविकास खात्यानं निधी मंजूर करून ही प्रक्रियेला खूप मोठ्या प्रमाणावर वेग आल्याचे देखील पाहायला मिळत आहे. आणि त्यातले त्यात मार्चचे 1500 आणि एप्रिलचे 1500 असे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींना वितरित करण्याची प्रक्रिया ही देखील सरकारकडून सुरू आहे. परंतु ही पैसे देखील फक्त KYC केलेल्या आणि त्यामध्ये देखील महत्त्वाचं म्हणजे पात्र महिलांनाच पैसे जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यात आलेले असेल तर हे पैसे तुम्हाला खात्यावर जमा होणार नाहीत. आणि त्यामध्ये देखील थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही पात्र आहात आणि जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरवण्यात आलेलं असेल, कारण की यामध्ये तब्बल आताच नुसतं पाहिलं तर 66 लाख अपात्र करण्यात आलेले आहे. 66 लाख महिला बाद केलेल्या आहेत. त्यामुळं खूप गरजू आणि गरीब कुटुंबामधील महिलांना देखील फटका बसलेला आहे.
आणि तांत्रिक प्रक्रिया ही पूर्ण होताच तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला लवकरच जमा होतील, असं स्वतः महिला बालविकास खात्यानं आणि आदिती तटकरे यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं जर तुम्हाला पैसे तपासायचे असेल किंवा तुम्ही अपात्र झाला आहात तर तुम्ही कार्यालयातून नक्कीच माहिती घेऊ शकता, पण फॉर्म भरला की लगेच तुमचे पैसे आता चालू होतील हे पूर्णपणे चुकीचे आहे. तेच त्यामध्ये अजून 2026 जून महिना पुढच्या महिन्यात KYC प्रक्रिया पुन्हा एकदा चालू होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.